समोर येते नीट पेपर लीक प्रकरणामध्ये अजून एकाला अटक करण्यात आली आहे। बायोलॉजी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणामध्ये सीबीआय कडून अजून एका मास्टरमाइंडला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे। मनीषा मांढरे या एनटीए कडून नीट यूजी 2026 प्रक्रियेमध्ये एक्सपर्ट म्हणून नियुक्त होत्या। मनीषा मांढरे या मूळच्या पुण्याच्या असल्याची माहिती मिळते आहे। त्यांना बॉटनी आणि झूलॉजी प्रश्नपत्रिकांमध्ये पूर्ण ॲक्सेस होता, अर्थात या प्रश्नपत्रिका हाताळण्यामध्ये त्यांना परवानगी होती। एप्रिल 2026 मध्ये पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संपर्क केला। पुण्यातील स्वतःच्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे। क्लास दरम्यान बॉटनी आणि झूलॉजी मधील संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून घेतल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये प्रश्न मार्क करण्यास देखील सांगितल्याची माहिती समोर येते आहे। ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडले गेलेला आहे। ऋतिक, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या एका प्राध्यापिकेलाच आता अटक करण्यात आली आहे। नक्कीच आपण बघतोय की या प्राध्यापिका ज्या आहेत त्या पुण्यातील वरिष्ठ बॉटनी शिक्षिका म्हणून नामोल्लेख आहे त्यांचा, मनीषा गुरुनाथ मांढरे या देखील आहेत। आणि आपण बघतोय की यांना दिल्लीतून सीबीआयने अटक केलेली आहे। आपण एकंदरीत बघतोय की या प्रकरणामध्ये अनेक वळणं जे लागतात, यामध्ये एनटीए कडून जे शिक्षक जे नियुक्त करण्यात आलेले होते त्यांनाच देखील या ठिकाणी अटक करण्याचं पाहायला मिळतं। एनटीए कडून नीट यूजी 2026 या प्रक्रियेमध्ये एक्सपर्ट म्हणून या बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि यांच्याकडे तो जो क्वेश्चन पेपरचा ऍक्सेस देखील होता आणि त्यांच्यावरती आता असा आरोप लागतोय की त्यांनी घरी स्पेशल कोचिंग क्लासेस घेतल्या आणि मुलांना या संदर्भात ब्रीफ देखील केलेला आहे। दिल्लीमध्ये आता यांना अटक करण्यात आली असून आपण बघतोय की आता यांना लवकरच कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। नक्कीच ऋतिक, त्यामुळे आता यामध्ये अजून किती खोलवर धागेदोरे या प्रकरणाचे जातात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।